मंडळी रामकृष्ण हरी. ते नव तुम्हाला माहित आहे नव, तुम्ही काय बघतायसा? ओम साई क्रिएशन. अहो हे युट्यूब चॅनेल आहे. हे महाराष्ट्रातलं एकमेव युट्यूब चॅनेल आहे जे सगळ्या वारकरी विचारधारा घरोघरी पोहोचवण्याचं काम करतंय. अहो मग बघताय काय, आपली वारकरी विचारधारा पोहोचवणार हे चॅनेल तुम्ही सबस्क्राईब कराय नको?
काया मने वाचा हेची देई तुका मने आता दे संत संग तुझे नामी रंग भरो मना अंतरी विश्वास अखंड नामाचा काया मने वाचा हिची देई तुम्ही विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ दिन रंग अनाथ दिन रंग अनाथ आद्या रंग अनाथ दिन रंग कराल ते तोडे कराल ते तोडे कराल ते तोडे कराल ते तोडे पाया पडे लो बराडे पाया पडे लो बराडे पाया पडे लो बराडे पाया नमो काळ कौतुहाल नमो चक्रचाळक गोपाळ नमो विश्वप्रतिपाळ प्रभंजना नमो शिव शिवेशा नमो शिवादि विश्वेशा नमो रूपाष्टदिशा व्यापका नारायणा नमो सकळ गर्भोद्भवा नमो चित्तचाळक भावा नमो विष्णुमूर्तिदेवादिदेवा श्री विठ्ठला नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमानन्दिवल्लभम् हरी तुझे नाम गायीन अखंड यावीन पाखंड नेने काही अंतरी विश्वास अखंड नामाचा काया मने वाचा हेची देई संकीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरांचा 3 चरणाचा अत्यंत प्रसिद्ध अत्यंत महत्त्वाचा गोड असा अभंग चिंतन सेवेकरता निवडलेला आहे. प्रतिवर्षाप्रमाणे आपल्या या सिद्धेश्वर मंदिर म्हणजे पिंपरद या ठिकाणी सुरू असलेला हा अखंड हरिनाम उत्सव, या उत्सवाची यावर्षी त्रितपपूर्ती म्हणजे 36वा तप, 36 वर्षाच्या तपाचा हा उत्सव या ठिकाणी संपन्न होत असताना आजची ही या उत्सवातील प्रथम दिवसाची कीर्तनरूपी सेवा समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ पिंपरद यांच्या वतीने ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. सेवेकरता उपस्थित परमार्थप्रेमी भाविक भक्त माता भगिनी, उपस्थित सर्व टाळकरी गायकवृंद वादकवृंद, आमचे सर्व परमादरणीय गुरुबंधू मंडळी, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला ही सेवा भगवत चरणारविंदी समर्पण करायची आहे. उत्सवाचा हा पहिलाच दिवस आहे. 36 वर्षाची तपपूर्ती आहे. तपपूर्ती ही माणसाच्या जीवनामध्ये एकतर 12 वर्षाची असते, 24 वर्षाची असते, 36 वर्षाची असते. आणि या तपपूर्तीचं औचित्य साधून मोठ्या उत्साहामध्ये आनंदामध्ये हा उत्सव संपन्न केला जातो आहे. काल भगवान कृष्ण परमात्म्याचा जयंती जन्म उत्सव आपण सर्व आनंदामध्ये साजरा केला. आज गोपाळकाला आणि त्या सायंकाळच्या सत्रामध्ये या उत्सवाची सुरुवात होते. मनुष्याच्या जीवनामध्ये तप फार महत्वाचं आहे. फार मोठ्याचं वाक्य आहे. एखादी साधना, एखादं काम किंवा एखादी जबाबदारी आपण जर प्रामाणिकपणे 6 वर्ष असेल, 12 वर्ष असेल, ती जर प्रामाणिकपणाने जबाबदारी किंवा काम पूर्ण केला किंवा अभ्यास
तर त्या अभ्यासाला फळ प्राप्त होतं. कोणतंही असू द्या. माझ्या दोन्ही बाजूला लहान गुरुबंधू मंडळी आहेत. अर्थात आपल्या संप्रदायाचं उद्याचं ते भविष्य आहे. त्यांच्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे. कोणतीही साधना, कोणताही अभ्यास अगदी तपपूर्वक जर 6 वर्ष केला, 12 वर्ष केला, तर तो तुम्हाला यशाच्या शिखरावरती नेणार म्हणजे नेणारच. तसं जीवनामध्ये तप फार महत्वाचं असतं. तपेविन दैवत. दैवत. कोणत्याही महापुरुषाच्या जीवनामध्ये आपल्याला तपच पाहायला मिळतं. सामान्य गोष्टी सहजासहजी मिळत असतात, पण विशेष गोष्टी प्राप्त करण्याकरता तप असावं लागतं. तपाने काय होतं? डोंगरेजी महाराजांचं एक वाक्य आठवलं तेवढं बोलतो आणि माझ्या चिंतनाकडे वळतो. डोंगरेजी महाराज असं म्हणायचे कि तप करने से क्या होता है? आदमी जब तप करता है तो उसके जीवन में क्या परिवर्तन होता है? महाराज असं म्हणायचे, अगर ये जानना चाहते हो तो उस शब्द का फेरफार कर दो, तो उलटा करा. तप शब्द उलटा जर केला तर काय होतं? जो आदमी अपने जीवन में तप करता है उसकी पद बढ़ती है. पुढे एक वाक्यात ते असं म्हणायचे, जो आदमी अपने जीवन में तप नहीं करता तो एक काम कर दो, उसके आगे न जोड़ दो. जो मनुष्य आपल्या जीवनामध्ये तप करत नाही, तप शब्दाचा अर्थ होतो उलटा केला तर पत होतं. जो तप करतो त्याची पत वाढते, आणि जो तप करत नाही त्या पतच्या पुढे न जोडा काय होतं? उसका पतन हो जाता है. विठ्ठल विठ्ठल. अशा या त्रितपपूर्तीच्या प्रथम दिवसाची सेवा करण्याकरता जगद्गुरु तुकोबारायांचा एक नामपर प्रकरणातील अभंग मी आपल्या समोर ठेवलेला आहे. उत्सवाचा पहिला दिवस आहे. मंगलपर काहीतरी असावं. एकतर मंगल देवाच्या नामाचं आहे, देवाच्या स्वरूपाचं आहे. त्याला वस्तुनिर्देश रूप मंगल म्हणतात, नमस्क्रिया रूप मंगल म्हणतात. हे नामपर मंगल, भगवंताचं नाम हे सर्वात मंगल आहे. आणि त्याकरता आज पहिल्या दिवसाची सेवा भगवंताच्या नामाने आपण करूयात. आरंभी आवडी आदरे आले नाम, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. ही नामाची शक्ती आहे. म्हणून हे मंगलमय नाम, त्या नामाबद्दल थोडासा महिमा आपण या ठिकाणी गाणार आहोत. असं आहे, मनुष्य जीवनाचं एक वैशिष्ट्य आहे. भगवान परमात्म्याने अनेक योनी निर्माण केल्या. मुख्यतः 4 पद्धतीतून योनी निर्माण केल्या. जारज, श्वेधज, अंडज आणि उद्भिज, 4 प्रकारच्या योनी. काही अंडज म्हणजे अंड्यातून निर्माण होतात, जसं पक्षी हे अंडज योनी आहे. स्वेदज म्हणजे घामापासून निर्माण होणाऱ्या योनी. आपल्या डोक्यामध्ये उवा वगैरे होतात, किंवा तुम्ही पहा एखाद्या पाणी जर आपण असंच ठेवलं तर काही न टाकता त्याच्यामध्ये किडे निर्माण होतात. तो त्या पाण्यातला घाम आहे. स्वेद म्हणजे घाम, त्याच्यापासून निर्माण होतात. त्याला स्वेदज योनी असं म्हणतात. उद्भिज योनी, झाडं ही उद्भिज योनी आहे. आणि जारज ही मनुष्य योनी आहे. अशा वेगवेगळ्या योनी निर्माण केल्या. त्याच्यामध्ये मनुष्य योनी ही भगवान परमात्म्याने विशेषत्वाने बनवलेली आहे.
आता मनुष्याला मनुष्यपण हे कशाने येत असेल तर मनुष्याचं मनुष्यपण हे त्याच्या विचारावरती अवलंबून असतं. माणसाला माणूस का म्हणावं याचं उत्तर फक्त एका वाक्यात एवढंच आहे, तो विचार करतो म्हणून. आणि मनुष्य असून जर मनुष्य विचार करत नसेल तर त्याला मनुष्य म्हणूच नका. तुकोबरायांचं विधान आहे, विचार नाही नर खर तो कैसा. ज्याच्याजवळ विचार नाहीये तो मनुष्य म्हणण्याच्या योग्यतेचाच नाहीये, त्याला खर म्हणजे गाढव म्हणा, गाढव. याचा अर्थ एवढाच आहे की मनुष्याचं मनुष्यपण हे त्याच्या विचारावरती अवलंबून आहे आणि मनुष्य आपल्या जीवनामध्ये विचार करणारा असला पाहिजे. आता थोडंसं या संबंधाने असं बोलूया. मनुष्याने आपल्या जीवनामध्ये कोणता विचार करावा? प्रश्न क्रमांक 1. मनुष्याने आपल्या जीवनामध्ये कोणाचा विचार करावा? प्रश्न क्रमांक 2. आणि मनुष्याने आपल्या जीवनामध्ये कसा विचार करावा? या 3 प्रश्नाची, म्हणजे थोडक्यात त्या 3 प्रश्नाचा आपल्याला विचारच करायचा आहे असं म्हणा. प्रश्न पहिला, मनुष्याने कोणता विचार करावा? कोणता विचार करावा? विचाराचे 3 प्रकार आहेत. एक आहे निरर्थक विचार, दुसरा आहे अनर्थकारी विचार आणि तिसरा आहे सार्थ विचार. विठ्ठल माझा विचार ऐकता ऐकता पाठीमागे येणाऱ्यांचाही जरा तुम्ही विचार करा की. तुम्ही त्यांचा विचार करत नाही. ते बसायला जागा नाही, महिला माता भगिनी बऱ्याच बाहेर बसलेले आहेत. जरा थोडंसं पुढे सरून बसलात तर जागा आहे. आणि पक्वाजांनी सुद्धा खूप जागा घेतली, थोडंसं इकडे गेलं पाहिजे. मोरेश्वर असू द्या आता, असू द्या आता. विठ्ठल विठ्ठल बोला पुंडलिक आपण विचार करत होतो. मनुष्याचं मनुष्यपण हे त्याच्या विचारामध्ये आहे. 3 प्रश्न आपण उपस्थित केले होते. मनुष्याने कोणता विचार करावा, कोणाचा करावा आणि कसा करावा. प्रश्न पहिला, मनुष्याने कोणता विचार करावा. त्या विचाराचे 3 प्रकार आहेत. एक आहे निरर्थक विचार, दुसरा आहे अनर्थकारी विचार आणि तिसरा आहे सार्थ किंवा सार विचार. पहिला आहे निरर्थक विचार. ज्या विचाराला काही अर्थ नसतो त्याला म्हणतात निरर्थक विचार. शास्त्रामध्ये त्याचे दाखले आलेले आहेत. काकस्य कतिवा दंतिही गर्दभस्य कतिवा केशः. एक मनुष्य विचार करत होता. शेजाऱ्याने तिला विचारलं, बाबा रे एवढा कशाचा विचार करतोय? तुम्हाला गाढवाला किती केस असतील याचा विचार करतोय. गाढवाला केस किती असतात? गाढवाला केस किती असतील या गोष्टीचा विचार करून काय फायदा आहे का? काहीच फायदा नाही. म्हणजे गाढवाला केस किती असतील या गोष्टीचा विचार करून काहीच फायदा होत नाही. ते या गाढवाला कळत नाही हा केवढा मोठा गाढवपणा आहे. निरर्थक विचार आहे, निरर्थक विचार. बाबा पाठामध्ये एक दृष्टांत सांगायचे.
मारुती बाबा एक समुद्रकिनारी विचार करत बसला होता. डोक्याला हात लावलेला आहे, कपाळाला आठी पडलेली. त्रयस्थ मनुष्याने विचार केला, बाबा रे एवढा कशाचा विचार करतोय? डोक्याला हात लावलेला आहे, कपाळाला आठी पडलेले. तर म्हणलं या समुद्राचा विचार करतोय. अरे समुद्राचा काय विचार करायचा? तर म्हणला पहा ना, या समुद्रामध्ये एवढे मोठी मोठी मासे आहेत. मला असं वाटलं की या जर समुद्राला आग लागली तर या माशांनी जायचं कुठं? पहिलवान कुठं जायचं? कुठं जायचं? शाबास. तो म्हणला पाण्याला. पण तो विचार करत होता ना. आता तो काय विचार करत होता हे त्यांनी विचार केला. तो म्हटलं बावळ्या एवढा काय विचार करतोय? पाण्याला जर आग लागली तर मासे झाडावर जातील, म्हणला दुसरीकडे कुठे जातील? काय अर्थ आहे या विचाराला? निरर्थक विचार आहे. तुकोबाराय बोलतात, विचार करता वाया जाय काळ, लटिके ते मूळ फजितीचे. निरर्थक विचार आहे. दुसरा विचार आहे अनर्थकारी विचार. ज्या विचाराने स्वतःचंही वाटोळ होतं आणि दुसऱ्याचंही वाटोळ होतं त्याला म्हणतात अनर्थकारी विचार. ऐका, आज जगामध्ये जो दहशतवाद आहे, आतंकवाद, उग्रवाद, हे अत्याचार, अनाचार, बलात्कार, एवढं जे पेव फुटलेलं आहे, आपल्याला असं वाटतं का किती लोक विचार करत नसतील म्हणून? 26/11 मुंबईवरती हल्ला करणारा तो अजमल कसाब, वय वर्ष 23 आहे, ओठावरती मिशी सुद्धा फुटलेली नाहीये, तरी सुद्धा गोळ्या घालण्याकरता जी प्रवृत्ती अंतःकरणामध्ये, बुद्धीमध्ये त्यांच्या निर्माण होते, काय विचार केला नसेल का त्यांनी? महाराज त्यांनी विचार केलेला आहे, पण त्यांचा विचार हा स्वतःचंही वाटोळ करणार आहे आणि जगाचंही वाटोळ करणार आहे. त्याला म्हणतात अनर्थकारी विचार. भगवंतांनी स्वतंत्र श्लोक खर्ची केला याच्याकरता. एताम दृष्टीमवष्टभ्य नष्टात्मानोल्पबुद्धयः प्रभवन्ति उग्र कर्मानः शयाय जगतो अहिताः. जगाचं अहित व्हावं याकरता उग्र कर्म करणारी हे असुरी संपत्तीचे लोक आहेत आणि त्यांचा विचार हा अनर्थकारी विचार आहे. विठ्ठल अनेकांच्या घाते ज्यांची निवातला चित्ते, ज्यांची निवातला चित्ते, ज्यांची निवातला चित्ते. अनेकांच्या घाते ज्यांची निवातला चित्ते, ज्यांची निवातला चित्ते, ज्यांची निवातला चित्ते. अनेकांच्या घाते ज्यांची निवातला चित्ते, ज्यांची निवातला चित्ते, ज्यांची निवातला चित्ते. अनेकांच्या घाते ज्यांची निवातला चित्ते, ज्यांची निवातला चित्ते, ज्यांची निवातला चित्ते. अनेकांच्या घाते ज्यांची निवतील चित्ते, तेची ओळखावे पापी. अनर्थकारी विचार. आणि शेवटचा विचार आहे सार्थ किंवा सार विचार. ज्या विचाराने स्वतःचंही हित होतं आणि त्या विचाराने जगाचंही कल्याण होतं, असा जो विचार आहे तो म्हणजे सार्थ किंवा सार विचार. आणि आपल्याला सार आणि असार हरिपटामध्ये सांगितलेले. त्रिगुण सार, निर्गुण हे सार, सारासार विचार, सार विचार. मनुष्याने कोणता विचार करावा? मनुष्याने निरर्थक विचार करू नये, अनर्थकारी विचार करू नये. करायचा जर झाला तर मनुष्याने सार्थ किंवा सार विचार करावा. प्रश्न दुसरा, कोणाचा करावा? विचार कोणाचा करावा? शास्त्राने कोणाचा विचार करावा या संबंधाने 3 हेतू समोर ठेवलेले आहेत. पंचदशीकार सांगतात
सदा विचारे तस्मात् जगज्जीव परात्मनः जीव भाव जगत भाव बाधे स्वात्मैव शिष्यते. 3 गोष्टीचा मनुष्याने सतत विचार करावा असं सांगितलेलं आहे. कोणत्या 3 गोष्टी आहे का? जगत, जीव आणि परमात्मा. या 3 गोष्टीचा मनुष्याने सतत विचार करावा असं विधान शास्त्राने केलेलं आहे पंचदशीकार करतात. चला, या 3 गोष्टीपैकी शास्त्राचा हेतू एवढाच की जीव भाव जगत भाव बाधे आणि स्वात्माएव अवशिष्यते, म्हणजे परमात्म तत्व हेच विचाराचं मुख्य अशा प्रकारचा हेतू आहे. बाकीचे 2 विचार करायचा आहे, पण तो विचार त्यांचा निराश करण्याकरता करायचा आहे. जीव भाव जगत भाव बाधे, दोघांचा बाध करायचा आहे. ते मिथ्या आहेत असं समजायचंय आणि त्याकरता त्यांचा विचार करून त्यांचं मिथ्यात्व निश्चय करायचंय. आणि मुख्य विचार आहे तो म्हणजे परमात्म तत्वाचा विचार आहे. आता त्यांचा बाध कसा करावा? गुरुवारी घुरे बाबा पाठामध्ये अगदी एका वाक्यामध्ये याचा बाध निश्चित सांगायचे. पहिला विचार आहे जगाचा. जगत म्हणजे जगाचा विचार. हे आपल्याला जे दिसणारं जग आहे, जे जसं आहे तसं नाही आहे. आपण जे समजतो, आपण जे पाहतो हे तसं नाही आहे. बाबा फार सुंदर विचार सांगायचे. हे कसं आहे त्याच्याकरता एक रूपकात्मक उदाहरण द्यायचे. हे जग खोटं आहे, फलकट आहे. एकाने कांदा म्हणजे काय पाहण्याकरता कांदा हातामध्ये घेतला. कांदा म्हणजे काय पाहण्याकरता कांदा हातामध्ये घेतला. कांदा पाहण्याकरता त्याने कांद्याच्या वरचं टरफल काढलं, आतमध्ये त्याला दुसरं टरफल दिसलं. कांदा पाहण्याकरता त्याने तेही टरफल काढलं, आतमध्ये आणखी एक टरफल दिसलं. कांदा पाहण्याकरता त्याने तेही काढलं, आतमध्ये पुन्हा एक टरफल दिसलं. असं काढत काढत त्याला एक लक्षात आलं, कांदा म्हणजे दुसरं काही नाहीये, सगळं टरफल मिळून काय झालंय कांदा. दुसरं काय? पाहत पाहत त्याला एवढंच लक्षात आलं, कांदा म्हणजे दुसरं काही नाहीये, सगळी टरफल म्हणजेच कांदा आहे. बाबा फार सुंदर असं म्हणायचे. एकाने जग पाहण्याकरता विचार केला, त्याला त्यावेळेस लक्षात आलं, कांदा याच्यामध्ये जी टरफल आहेत ही फलकट आहेत, हेच फक्त कांद्याचं स्वरूप आहे. जगाचा विचार करताना तुकोबाराय म्हणतात, फलकट तो संसार, फलकट तो संसार, फलकट तो संसार, फलकट तो संसार. भगवंत येता सार भगवंत येते सार भगवंत येते सार भगवंत येते सार भगवंत. फलकट तो संसार येते सार भगवंत येते सार भगवंत येते सार भगवंत. फलकट तो संसार. हा संसार कसा आहे? संसार खोटा आहे. एक साधा प्रश्न विचारतो. साधा प्रश्न आहे. मला सांगा, लहान मुलं ती भांडीकुंडीचा खेळ खेळतात, त्याला काय शब्द आहे आपल्याकडे? बरोबर, भातुकली है ना. लहान मुलं भातुकलीचा खेळ खेळतात. मला खरं सांगा, लहान मुलं जे भातुकलीचा खेळ खेळतात तो खरा आहे का खोटा आहे? खोटा. खेळतात तो. ती भांडी सगळी कशी असतात? खोटी असतात, है ना बा.
लहान मुलं जो भातुकलीचा भांडेकुंडीचा खेळ खेळतात तो आहे कसा खोटा, पण खेळणाऱ्यांना कसा वाटतो तो खरा. खरा वाटतो का नाही? पहा तुम्ही, बनवणारे बी एवढे हुशार असतात महाराज. आपल्या घरात जसे भांडे असतात ना, अगदी टिकतो तसेच सेम टू सेम तसेच बनवतात महाराज, अगदी तसेच बनवतात. पहा तुम्ही, लहान मुलं जो भांडेकुंडीचा खेळ खेळतात तो आहे खोटा, पण खेळणाऱ्यांना तो कसा वाटतो खरा. त्याच्यातलं एखादं भांडं मोडलं तोडलं तर ते रडतात का नाही? बरं, आपल्यासारखे त्यांच्यात बी बहीण भाऊ असतात, त्यांच्यात बी नवरा बायको, सगळं अगदी जसंच्या तसं असतं का नाही महाराज? आहे खोटा, पण खेळणाऱ्यांना तो कसा वाटतो खरा, अगदी खरा वाटतो महाराज. मला आपल्याला असं म्हणायचं आहे, आपला जो हा नवरा बायकोचा खेळ चाललेला आहे, संसाराचा खेळ चाललेला आहे, तो खरा आहे का खोटा? तुम्हाला सटवायची शपथ आहे, खरं बोल. महाराज, तोही आहे खोटाच, पण खेळणाऱ्यांना तो कसा वाटतोय म्हणून तर रडतो महाराज आपण. धन तारा बंधू सोया रे पेशोन, सर्व विचारे जरणारे हे जे जग आहे ज्याच्यामध्ये आपण राहतोय ते खोटं आहे समजलं पाहिजे. आणखी सोपं बोलतो, मृगजळ आपण पाहिलंय. मृगजळ कशाला म्हणतात? पाण्याला नाही, जमिनीवरती सूर्यप्रकाशामुळे ज्या वाफा निघतात त्याला काय म्हणतात? मृगजळ म्हणतात. मृग म्हणजे हरिण त्याला पाहून भुलतं म्हणून मृगजळ म्हटलेलं आहे. ते खरं आहे का खोटं? खोटं आहे. कसं ते खोटं. पण ऐका, खोटं जरी असलं तर त्याला पाहून ते हरिण भुलतं महाराज. मृगजळ दिसे, मृगजळ दिसे साचपणा ऐसे, मृगजळ दिसे साचपणा ऐसे, मृगजळ दिसे साचपणा ऐसे, मृगजळ दिसे साचपणा ऐसे, मोतियाचे पिसे उर फोडे, मोतियाचे पिसे उर फोडे, मोतियाचे पिसे उर फोड. मृगजळ दिसे साचपणा ऐसे, खोटियाचे पिसे उर फोडी. मृगजळ आहे खोट,
पण त्याला खरं मानल्यामुळे त्या हरणाला प्राणाला मुकावं लागलं. मला आपल्याला असं म्हणायचंय, हे जगत सुद्धा ह्या मृगजळासारखंच खोट आहे. जे जे देखणे सकळ ते हे स्वप्नीचे मृगजळ, कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत, मृगजळ वत जाईल या. माझा हेतू एवढाच आहे. पहिला विचार जगाचा सांगितलेला आहे, हे जग खोटं आहे असं वाटावं. पहिला विचार संपला. दुसरा विचार सांगितलेला आहे जीवाचा, म्हणजे स्वतःचा. आहे कोण मी ऐसा करावा विचार. कोण आहे मी, कोण आहोत आपण, हा विचार केला पाहिजे. साधा प्रश्न विचारतो, मला सांगा, आपण माझं घर म्हणतो का मी घर म्हणतो? शाबास, गुरुकुलातली पोरं आहेत ना, तात्यांसारखा आवाज निघालाच पाहिजे. माझं घर म्हणतो का मी घर म्हणतो? म्हणजे घर वेगळं आहे आणि मी वेगळा आहे. माझे कपडे म्हणतो का मी कपडे म्हणतो? म्हणजे कपडे वेगळे आहेत आणि मी वेगळा आहे, बरोबर ना? माझा हात म्हणतो का मी हात म्हणतो? म्हणजे हात वेगळा आहे आणि मी वेगळा आहे. माझा पाय म्हणतो का मी पाय म्हणतो? तसं मी देह आहे असं म्हणतो का माझा देह आहे असं म्हणतो का मी देह आहे असं म्हणतो? माझा देह, याचा अर्थ देह वेगळा आहे आणि मी वेगळा आहे. देह वेगळा आहे आणि मी वेगळा आहे. आणि विचार कोणता करायचा आहे, हा मी कोण आहे, हा विचार इथपर्यंत केला पाहिजे. ज्या देहाला आपण मी म्हणून बसलेलो आहे ना, सर्व दुःखाचं कारण त्या या देहाच्या मी म्हणण्यामध्ये. देह को मैं मानना सबसे बड़ा पाप है. सब पाप इसके बेटे है, ये सब पापों का बाप है. सगळ्या दुःखाला कारण हे मी आहे. या देहाला आपण मी मानून बसलेलो आहे. म्हणून जीवाचा विचार करत असताना मी वेगळा आहे आणि देह हा वेगळा आहे, हा विचार करा. आता ऐका, आपण विचार कोणाचा करतो आहे? 3 गोष्टीचा विचार करायला सांगितला शास्त्राने. पहिला जगाचा, दुसरा जीवाचा, आता तिसरा विचार करायचा आहे तो म्हणजे परमात्म्याचा. त्या परमात्म्याच्या विचारापर्यंत येऊन ठेपूया आपण. आकाशातून पडलेला एखादा पावसाचा थेंब आहे. त्या थेंबाला असं वाटलं की मला मोठं व्हायचंय, व्यापक व्हायचंय, विस्तीर्ण व्हायचंय. त्याला काय करावं लागेल? आकाशातून पडलेल्या पावसाच्या थेंबाला मोठं व्हायचं असेल, व्यापक व्हायचं असेल, विस्तीर्ण व्हायचं असेल तर त्या थेंबाला एखाद्या प्रवाहामध्ये मिळावं लागेल. तो प्रवाह वाहत वाहत एखाद्या नदीमध्ये मिळावा लागेल. ती नदी वाहत वाहत समुद्राला मिळावी लागेल, बरोबर? आणि एकदा का ती नदी समुद्राला मिळाली ना, मग तो थेंब थेंब राहणार नाही. जेवढा मोठा समुद्र आहे तेवढा तो मोठा होणार आहे. जेवढा व्यापक समुद्र आहे तेवढा तो व्यापक होणार आहे, तेवढा तो विस्तीर्ण होणार आहे. माझा सिद्धांत ऐका. थेंबाला जर मोठा व्हायचं असेल तर काय करावं लागेल? बोला, थोडस बोला. मी बोलण्याकरता एवढ्या लांब आलेलो आहे. हे जरी खरे असलं तरी सुद्धा बोलत राहणं मला थोडस बरं वाटतं. एवढ्यावर एवढंच कळतं की तुम्ही जागे आहेत. मला सांगा, त्या थेंबाला मोठं व्हायचं असेल तर काय करावं लागेल? समुद्रामध्ये जावं लागेल. एकदा का तो समुद्रामध्ये गेला ना, तो जेवढा मोठा आहे समुद्र आहे तेवढा मोठा होणार आहे. मूळ मुद्दा आहे का? थेंबाला मोठं व्हायचं असेल तर समुद्रामध्येच जावं लागेल. माझा प्रश्न आहे का आता, तो थेंब आला कुठून होता? आकाशात काही फिल्टर बसवलंय का? आकाशात गेला कुठून? त्या समुद्रात मध्ये जाण्यासाठी किंवा त्या थेंबाला व्यापक होण्यासाठी समुद्रामध्ये जावं लागेल. पण तो आला होता कुठून? समुद्रातूनच.
म्हणजे सिद्धांत असा आहे, तो जिथून आला तिथं गेला की तो मोठा होणार आहे, व्यापक होणार आहे. जीवाचा सुद्धा तसंच आहे. जीवाला जर पूर्णत्व प्राप्त करायचं असेल, आनंद चिदानंद स्वरूप व्हायचा असेल, तर तो जिथून आला तिथं जावं लागेल. तेने विना जीवा आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने बिना जीवा सुख नो हे, तेने बिना जीवा सुख नो हे. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने बिना जीवा सुख नो आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. तुका मने जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखील या. याचा अर्थ असा आहे, मनुष्याचं पूर्णत्व परमात्म तत्वामध्ये आहे. शास्त्र असं सांगतं की त्या परमात्म तत्वाचा विचार करा. आपले 2 मुद्दे आपण संपवलेले आहेत. कोणता विचार करावा? सार विचार करावा. कोणाचा विचार करावा? परमात्म्याचा विचार करावा. आता शेवटचा मुद्दा, महत्वाचा मुद्दा आहे, कसा करावा? विचार करण्याच्या पद्धती काय? वैकुंठवासी प्रातस्मरणीय मामा असं सांगायचे. दांडेकर मामांचं एका ग्रंथामध्येही लिखाण आहे. मामा असं म्हणायचे, जशा क्रिया 2 प्रकारच्या आहेत ना, तसे विचार सुद्धा 2 प्रकारचे आहेत. मी आतापर्यंत फार विचार तुम्हाला सांगितले. तुम्ही मी काय बोलतो याचा नीट विचार करा, नाही तर तुम्ही हा विचार करत बसाल की हा बाबा आणला कोणी. विचाराच्या 2 पद्धती मामा असं सांगायचे. जसं क्रिया 2 प्रकारची आहे ना, तसा विचार 2 प्रकारचा आहे. क्रिया 2 प्रकारच्या, एक आहे तात्कालिक क्रिया आणि दुसरी आहे आत्यंतिक क्रिया. सोपं बोलतो, काही क्रिया आपण कधी कधी करतो आणि काही क्रिया आपण सतत करत राहतो. जसं आपण भूक लागल्यानंतर जेवतो का जेवतच राहतो? भूक लागल्यापुरता आपण जेवतो. तहान लागल्यापुरतं पाणी पितो का पाणीच पित राहतो? आपण तहान लागल्यापुरतं पाणी पितो, भूक लागल्यापुरतं जेवण करतो, झोप लागल्यापुरती झोप घेत असतो. महाराज, याला तात्कालिक क्रिया असं म्हणतात. म्हणजे या कधी कधी करायच्या असतात. पण एक क्रिया अशी आहे की जी आपण सतत करत राहतो, माझा अखंड करत राहतो, नेहमी करत राहतो. अशी कोणती क्रिया आहे? अगदी बरोबर, श्वास सोडण्याची आणि श्वास ही क्रिया आपण कधीच खंड करत नाही महाराज. आणि एखाद्याने ठरवलं की हे सतत करणार नाही, पुढची तयारी करावी लागेल आपल्याला. 4 जणांना तयार राहावं लागेल. हे शक्य नाही महाराज. आपण झोपलो तरी आपली क्रिया बंद नसते महाराज. त्याला म्हणतात श्वासोच्छ्वास करण्याची क्रिया. मामा असं म्हणायचे, जसं क्रिया 2 प्रकारची आहे तसं विचार सुद्धा 2 प्रकारचा आहे. पहिला आहे तात्कालिक विचार आणि दुसरा आहे आत्यंतिक विचार. तात्कालिक विचार म्हणजे कधी कधी करावा लागणारा विचार. मनुष्य म्हणून जन्माला आलेलो, आपल्या काय गरजा आहेत आणि त्या गरजा पूर्ण करण्याकरता आपण विचारपूर्वक त्या पूर्ण केल्या पाहिजेत. निर्वाहा पुरते अन्नाच्छेदन, आश्रमाशी स्थान, गोपी गुहा, हे विचारपूर्वक केलं पाहिजे. काही जबाबदाऱ्या आहेत, काही कर्तव्य आहेत. एक बाप असेल, आपल्या मुलासाठी कर्तव्य आहे, त्याच्यासाठी विचार केलाच पाहिजे. एखादी स्त्री आहे, आपल्या पतीसाठी मुलाबाळांसाठी कर्तव्य आहे तिचं, तिने विचार केलाच पाहिजे. एक मुलगा आहे, आपल्या बापासाठी आपल्या आईवडिलांसाठी त्याने विचार केलाच पाहिजे. पण ऐका, हा विचार केलाच पाहिजे, पण याच विचाराकरता
आपलं संपूर्ण जीवन खर्च करावं असं मात्र नाहीये. विचार कर्तव्य म्हणून केलाच पाहिजे, कर्तव्य म्हणून करा महाराज. असं आहे, कर्तव्य वेगळं आहे आणि पुण्य वेगळं आहे महाराज. बायकोला साडी घेणं हे कर्तव्य आहे का पुण्य आहे? आणि ह्याच्यात पुण्य कसलं? पुण्य नाही महाराज. वारकऱ्याला जीव घालणं ह्याच्यात पुण्य आहे का कर्तव्य आहे? पुण्य आहे. हे कळलं पाहिजे. म्हणून तात्कालिक विचार आहे, कर्तव्य म्हणून करावा लागणारा विचार हा तात्कालिक विचार आहे. पण ऐका, मनुष्य म्हणून जन्माला आलेलो आहोत, पण उद्धार जर करायचा असेल ना, तर जो विचार करायचा आहे तो तात्कालिक नाहीये, तो आत्यंतिक आहे, नेहमी आहे, सतत आहे, अखंड आहे. तुकोबारांची भाषा बोलू का? जनक जना करावा विचार, जनक जना करावा विचार, जनक जना करावा विचार, जनक जना करावा विचार, करावया पार पावसिंधू, करावया पार पावसिंधू, नाशिवंत देहा जाणारे सकाळ, नाशिवंत देहा जाणारे सकाळ, करावया पार पावसिंधू, करावया पार पावसिंधू, नाशिवंत देहा जाणारे सकाळ, नाशिवंत देहा जाणारे सकाळ. जनोक्षणी हाती करावा विचार, बनावया पार भवसिंधू, बनावया पार भवसिंधू, नाशिवंत करावा विचार, करावया पार करावया पार क्षणोक्षणा हाची करावा विचार. मनुष्य म्हणून जन्माला आलेलो, उद्धार जर करून घ्यायचा असेल तर विचार करा. पण तो कसा करा? क्षणाक्षणाला करा, नेहमी करा, अखंड विचार करत राहायला पाहिजे. आता ऐका, आपला विचाराचा विचार संपलेला आहे. कोणता विचार करावा? सार करावा. कोणाचा करावा? परमात्म्याचा करावा. कसा करावा? अखंड करावा. मग असा कोणता विचार आहे की जो या सर्व तत्वामध्ये बसतोय? तर तो विचार आहे, तो म्हणजे भगवंताच्या नामाचा विचार. सारासार विचार विचार करा उठा उठी, नामधरा कंठी, विठोबाचे, देवाच्या नामाचा विचार. या सर्व आपण समोर विचार केलेल्या मुद्द्यांमध्ये बसतोय. तुकोबाराय म्हणतात, देवा, मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर विचार जर करायचा आहे, देवाच्या नामाचा जर विचार करायचा आहे, मग माझ्या जीवनामध्ये, आमच्या जीवनामध्ये आम्ही अशा देवाच्या नामाचा विचार अखंड घेणार आहोत. आणि त्याशिवाय जगातील सर्व गोष्टी आमच्यासाठी पाखंड म्हणजे तुच्छ आहेत. हाच विचार अभंगाच्या प्रथम चरणी. हरी तुझे नाम गायला खंड, हरी तुझे नाम गायला खंड,
अखंड यावी न पाखंड नेने काही देवाचा नामाचा असा विचार तुकोबाराय आपल्या जीवनामध्ये अखंड घेण्याविषयीची भाषा करताय. वैकुंठवासी प्रातस्मरणीय धुंडा महाराज देगलूरकर असं म्हणायचे की कोणताही सिद्धांत हा 3 अंगाने ताडून पाहायचा असतो. 3 अंगाने: शक्यता, योग्यता आणि आवश्यकता. तुकोबाराय देवाचं नाम अखंड घेऊ अशी भाषा करतायत. आपल्याला तिथं थोडं ठेवून पाहायचं असं आहे की देवाचं अखंड नाम घेणं आपल्याला शक्य आहे का? देवाचं अखंड नाम घेणं आपल्याला योग्य आहे का? आणि देवाचं अखंड नाम घेण्याची आवश्यकता काय? विठ्ठल कारण काही गोष्टी करणं शक्य असतात पण त्या योग्य नसतात. काही योग्य असतात पण त्याची आवश्यकता नसते. मला सांगा, काही गोष्टी करणं शक्य आहे पण त्या योग्य नाही. व्यसन करणं योग्य नाही. शक्य आहे का नाही? व्यसन करणं शक्य आहे पण योग्य आहे का? आता हा तात्यांचा परिसर आहे, व्यसनमुक्ती योग संघाचे कार्यकर्ते, त्यामुळे फार खोलात जाण्याची आवश्यकता नाही आहे. व्यसन करणं शक्य आहे पण ते योग्य नाही आहे. काही गोष्टी करणं शक्य आहे पण त्या योग्य नाही. काही योग्य आहेत पण त्याची आवश्यकता, योग्यता असते पण आवश्यकता नसते. जसं आमची जनामाई देवाच्या समोर उभं राहते आणि देवाला शिव्या देते. अरे अरे विठ्या, मूळ मायेच्या कारट्या, तुझी रांडरंडकी झाली, जन्म सावित्री चुडाल्याली, तुझे गेले मडे, तुला पाहुनी काळ रडे, उभी राहुनी अंगणी, शिव्या देती दासी जनी. धुंद झाला तुझा दरबार, पुण्यवंत तो पाताळ लोकी नेला, दरिद्र तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिमानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार. एवढं बोलल्या महाराज. देवाला शिव्या दिलेल्या आहे. साधा विचार मी आपल्या समोर ठेवतो. जनाबाई जर देवाला शिव्या देते, मग जनाबाई सारख्या देवाला शिव्या देणं आम्हाला अशक्य आहे का? काय जनाबाईलाच येतात काय? आम्हाला येत नाहीत, आहे का नाही? येत नाही. भांडणं लागण्या बघा महिला भगिनीच्या शिव्या कशा. माहित नाही महाराज, पण मी असं ऐकलेलं आहे की बऱ्याच महिलांची म्हणे शिव्यांमध्ये पेचिडी झालेली असते. कुठून आणतात नवीन नवीन शिव्या? आता ऐका, मी थोडस आणखीन पुढे जाऊन बोलतो. जनाबाई जर देवाला शिव्या देते, तर जनाबाई सारख्या आपणही देवाला शिव्या देऊ शकतो. शक्यता अवघड नाहीये. मी असं म्हणतो, जनाबाई सारख्या तुम्हीही देवाला शिव्या देऊ शकता, पण अगोदर जनाबाई बना. काय? अगोदर जनाबाई बना. कारण जनाबाईने शिव्या जरी दिल्या तरी त्या देवाला गोड लागत होत्या महाराज. जनाबाईच्या शिव्या सुद्धा देवाला गोड लागत होत्या. मला नाही वाटत आपला हरिपाठ, आपलं भजन, आपला काकडा, आपलं पारायण, आपलं कीर्तन देवाला आवडत असेल महाराज. त्यांच्या शिव्या गोड वाटतात आणि आपलं भजन देवाला गोड वाटत नाही. नेमकं कुठं फरक आहे? योग्यतेत. करणं शक्य आहे, योग्यतेचा विचार महत्वाचा आहे. ती योग्यता आली पाहिजे. आता ऐका, काही गोष्ट करणं शक्य आहेत पण योग्य नाहीत, योग्य आहेत आवश्यक नाहीये. मूळ मुद्दा असा आहे, तुकोबारा देवाचं नाम अखंड घेण्याविषयी भाषा करतायत. मग देवाचं अखंड नाम घेणं आम्हाला शक्य आहे का? देवाचं अखंड नाम घेण्याची योग्यता आमच्या जवळ आहे का? आणि सर्वात महत्वाचा मुद्दा आहे, नाम घेण्याची आवश्यकता काय? पहिला मुद्दा, देवाचं अखंड नाम घेणं आम्हाला शक्य आहे का?
शक्य आहे का? देवाचं नाम, अखंड नाम घेणं आम्हाला शक्य आहे महाराज, शक्य आहे. त्याचं कारण असं आहे, नाम घेण्याकरता वेगळं काही करायची गरजच लागत नाही. आपण जरी काम करत असलो तरी देवाचं नाम आपण मुखाने घेऊ शकतो महाराज. कामामध्ये काम, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, काही म्हणा राम राम. जाईल भवाश्रम सुख होईल दुःखाने, जाईल भवाश्रम सुख होईल दुःखाने, जाईल भवाश्रम सुख होईल दुःखाने. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. कामामध्ये काम, काय म्हणा राम राम. जाईल भवश्रम होईल दुःखाचे. कामामध्ये काम, काही म्हणा. काम करताना देवाचं नाम घेणं शक्य आहे. एखादा म्हणेन महाराज आम्ही संसारात राहणारी माणसं आहोत, संसारिक लोकांना देवाचं नाम घेता येणं शक्य आहे का? चला ज्ञानोबारायाकडे. असोनी संसारी काम करताना नाम घेता येणं शक्य आहे, संसारात असताना देवाचं नाम घेणं शक्य आहे. एखादा म्हणे महाराज आम्ही पापी लोक, आमच्याकडून खूप कळत नकळत पाप झालेलं आहे. पापी मनुष्याला देवाचं नाम घेता येणं शक्य आहे का? चला तुकोबाराची भाषा आहे का? चाल केलासी मोकळा, बोल विठ्ठल वेळोवेळा, तुझ पापाची नाही असे, नाम घेता जवळी वसे. अरे घे देवाचं नाव, ते नाव तुझ्या जीवनातलं पाप समूळ नष्ट करेल. आणि एकदा का नामाने ते पाप नष्ट केलं ना, ते नामच तुला उद्धाराला कारणीभूत. वास्तविक पाहता नामाने उद्धार केलेले ज्यांची यादी आहे ना, त्याच्यामध्ये सर्वात म्हणजे असं म्हणूया की त्या पाप करून उद्धार झालेल्या समितीचा अध्यक्ष म्हणजे वाल्या कोळी. अध्यक्ष म्हणजे सर्वांचा मेन असतो ना बॉस. किती पाप केलं महाराज, किती पाप केलं त्यांनी. गुरुवर्यांची बाबांच्या भाषेमध्ये सांगतो, मारुती बाबांच्या बाबा असं म्हणायचे पाठामध्ये सांगताना, त्याने मारले म्हणजे सगळे माणसं मारलेले वेगळीच गोष्ट आहे, पण जानवेवाले ब्राह्मण मारलेले असे मोहरी एवढे खडे टाकून 7 रांजण भरले होते. किती? 7 रांजण. आणि आमच्या बाबांची भाषा सांगतो, एक रांजण केवढा होता, एका रांजणामध्ये 12 बैलांची पाठ फिरायची. आणि अशी रांजण मोहरी एवढे खडे टाकून किती भरले होते? 7. ब्रह्महत्या राशी पातके अपार. महाराज एवढं पाप केलं होतं, पण सर्व पाप भगवंताच्या नामाने समूळ नष्ट झालं. महाराज कधी कधी मला फार विचार या गोष्टीचा करावासा वाटतो. मला काय, त्याने एवढं पाप केलं तरी तो मोकळा झाला, पापातून मोकळा झाला. आपण एवढं करत नाही महाराज, तरी आपण का मोकळं होत नाही? म्हणजे मला पडलेला हा प्रश्न आहे, हा मी तुमच्या समोर मांडतोय. एवढं पाप आपण करतच नाही, केलेलंच नाही महाराज.
जास्तीत जास्त आपण चिलट मारले असतील, मच्छर मारले असतील. आपण एवढं फरक आहे त्याच्यामध्ये. त्यांनी एवढं पाप केलं होतं पण संतांच्या समोर कबूल केलं. संतांच्या समोर कबूल केलं. आपण थोडं करतो पण संतांच्या समोर कबूल करत नाही म्हणून मोकळे होत नाही. विठ्ठल विठ्ठल. आपण लपवतो पाप महाराज, पुण्य लोकांना सांगतो आणि पाप लपवतो. मनुष्य स्वभाव सांगू का, तो काशी केलेले सांगतो पण मांजर मारलेलं सांगत नाही. विठ्ठल विठ्ठल. ऐका, पापी आहे पण त्या पापालाही मुक्त करणार माझं नाम आहे म्हणून नाम घेणं शक्य आहे. एखादा म्हणेल महाराज अंतःकरणात भाव नाही हो, मनामध्ये श्रद्धा नाही आहे, भाव नाही. आणि परमार्थात साधू संत सांगतात भाव असेल तर परमार्थ आहे, भाव असेल तर तुम्हाला फळ आहे. मग एवढं असेल तर आमच्या मनामध्ये भाव नाहीये. तुकोबाराय बोलतात, बाबा रे नसू दे भाव, नसे तरी मनी नसो, परी वाचे तरी वसो. तुका म्हणे भाव असता नसता, सायास करिता वाया नवजे. असो नसो भाव, आलो तुझ्या ठाया. नसू द्या मनामध्ये भाव. मला सांगा, श्रीमद भागवताच्या प्रथम स्कंदाच्या प्रथम अध्यायामध्ये, प्रथम स्कंदामध्ये अजामेळाचं आख्यान आलेलं आहे. हा अजामेळा कोण होता? एक ब्राह्मण होता. सहज वेश्येचा सहवास झाला आणि त्या वेश्येच्या सहवासामध्ये सगळं जीवन त्यांनी समर्पित केलं. त्या वेश्येच्या सहवासात राहिल्यामुळे त्याला 10 मुलं झाली आणि शेवटी शेवटच्या मुलाचं नाव ठेवलं गेलं नारायण. शेवटच्या मुलाचं नाव काय ठेवलं? नारायण. आणि ज्या वेळेस मृत्यू समयाला यमदूत नेण्याकरता आले ना, त्यावेळेस नारायणा अशी एक हाक त्यांनी आपल्या पुत्राला मारली. त्याचा परिणाम काय झाला आहे का? अजामेळ अंत मरणाशी आला, तो वरी स्मरला नाही तुझ, प्राण जाते वेळे म्हणे नारायण, आणि त्यासाठी विमान पाठविले. अजामेळा पापरासी नामे नेला वैकुंठासी, नामे नेला वैकुंठासी, नामे नेला वैकुंठासी. अजामेळा पापरासी, नामे नेला वैकुंठासी, नामे नेला वैकुंठासी, नामे नेला वैकुंठासी. अजामेळा पापरासी, नामे नेला वैकुंठासी, नामे नेला वैकुंठासी, नामे नेला वैकुंठासी. अजामेळा पापरासी, नामे नेला वैकुंठासी, नामे नेला वैकुंठासी, नामे नेला वैकुंठासी. अजामेळा पापरासी नामे नेला वैकुंठाशी. आता माझ्या प्रश्नाचं फक्त उत्तर द्या. नारायण नाव घेत असताना त्या अजामेळाचा भाव देवाविषयी होता का पुत्राविषयी होता? भाव कोणाविषयी होता? पुत्राविषयी होता. पण परिणाम देवावरती झाला. म्हणून नसू द्या मनामध्ये भाव. नाम घ्या. नाम घेणं शक्य आहे. मी अनेक हेतू आपल्या समोर ठेवलेले, अनेक भरपूर विस्तार करता येईल. माझ्याकडे भरपूर त्याचे हेतू आहेत. मला विस्तार फारसा करायचा नाही. नाम घेणं शक्य आहे. शक्यता. आता योग्यता. नाम घेण्याची योग्यता आमच्याजवळ आहे का? काय एकंदर 4 युगाचा हे विचारशास्त्रामध्ये मांडलेला आहे. कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. आणि प्रत्येक युगामधली साधना, प्रत्येक युगामधल्या असलेल्या त्या मनुष्याचा अधिकार, या संबंधाचं महाभारताचं फार प्रसिद्ध वचन आहे. कृतोऽध्यायते विष्णू, त्रेतायाम यजतो मकैहि, द्वापारे परिचर्ययाम कलौतात हरिकीर्तना. प्रत्येक युगामध्ये उद्धाराचं साधन महाभारताने प्रत्येक जीवाला दिलेलं आहे. कृतयुगामध्ये ध्यान आहे, त्रेतायुगामध्ये यज्ञ आहे, द्वापार युगामध्ये सेवा आहे, आणि कलियुगामध्ये जर उद्धार करायचा असेल
तर कलियुगे उद्धार हरीचा कलियुगे उद्धार हरीचा नामे कलियुगे उद्धार हरीचा नामे कलियुगे उद्धार येथे आहे अधिकार सकळाची येथे आहे अधिकार सकळाची येथे आहे अधिकार सकळाची येथे आहे अधिकार कलयुग उद्धार हरे प्यारा कलयुग उद्धार हरे जाना कलयुग उद्धार हरे जाना कलयुग उद्धार सकळासी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरिनामे. आता ऐका, देवाचं नाम घेणं आम्हाला शक्य आहे, देवाचं नाम घेण्याची योग्यता आमच्या जवळ आहे. आता फार महत्वाचा प्रश्न आहे, आवश्यकता काय? सांगू तुम्हाला, ज्या दिवशी या प्रश्नाचं उत्तर आपल्या मनामध्ये पक्क होईल, समजावं आपला परमार्थ सफल झाला. आपण परमार्थ का करतो, त्याची आवश्यकता काय हे कळालं पाहिजे मला. कशासाठी माळ घालायची, कशासाठी गंध लावायचा, कशासाठी भजन करायचं, कशासाठी सप्ताह करायचा, पारायण करायचं, कीर्तन ऐकायचं, हे का, ह्याचं उत्तर शोधलं पाहिजे महाराज. ज्या दिवशी आपण उत्तर शोधू त्या दिवशी निश्चित समजावं आपण परमार्थाच्या योग्य वाटेवरती आहोत. हे उत्तरच माहित नाही महाराज. पीछे से आई और आगे धकाई, सहज वडला होती शेवान म्हणून पूजितो या देवा, असलं चाललंय महाराज. ऐका, आवश्यकता काय, परमार्थाची आवश्यकता काय, देवाचं भजन करण्याची, देवाचं नामस्मरण्याची काय आवश्यकता आहे. साधू संत आपल्या जीवनामध्ये घेत आहेत, देवाचं नाम अखंड घेत आहेत, मग आम्हाला काय आवश्यकता आहे. ऐका, देवाच्या नामाची आवश्यकता आहे का. असं आहे, मामांचंच एक वाक्य सांगतो आणि पुढे जातो. मामा असं म्हणायचे, एखाद्या कंपनीमध्ये एखादा मशिनीवरती काम करण्याकरता काही कामगार असतात, हेल्पर असतात, आणि त्या मशिनीची देखभाल करण्याकरता एखादा इंजिनियर असतो. मामा असं म्हणायचे, त्या मशिनीला तेल पाणी कच्चा माल घालण्याचं काम साधा हेल्पर करतो, इंजिनियर कशाला पाहिजे, इंजिनियर नको तिथं. मामा पुढे असं म्हणायचे, असं आहे, तेल पाणी घालण्याचं काम साधा हेल्पर कामगारही करू शकतो, पण एखाद्या वेळेस ते मशीन बिघडेल ना, तर बिघडलेलं दुरुस्त करण्याची अक्कल त्या इंजिनियर मध्ये आहे, आणि तेवढ्या करता त्याची नेमणूक आहे ना. पुढे मामा असं म्हणायचे, जगण्याकरता आणि पोट भरण्याकरता देवाच्या नामाची गरज नाही महाराज. संसार होण्याकरता देवाच्या नामा, अहो पोरं बाळ काय कुत्र्या मांजरालाही होतात की, ते कुठं देवाचं नामस्मरण करताय. संसार होण्याकरता देवाच्या नामाची आवश्यकता नाहीये, पण उद्धार जर करून घ्यायचा असेल तर देवाच्या नामाची आवश्यकता आहे. म्हणून कलियुगी उद्धार हरीचा. आता ऐका, तुकोबाराय म्हणतात की देवा, असं जे तुझं नाम आहे ते आमच्या जीवनामध्ये अखंड अखंड येऊ. त्याशिवाय देवाच्या नामाशिवाय दुसरं काही करणं म्हणजे आम्हाला पाखंड आहे. यावीन पाखंड नेणे, आम्ही दुसरं काही करणार नाही देवा, आम्हाला त्याचं महत्व कळालेलं आहे, त्याची आवश्यकता कळाली. ऐका, असं नाम घेत असताना या नामामध्ये आणखीन एक गोष्ट फार महत्वाची आहे, ती म्हणजे कोणती, त्या नामावरती असलेला विश्वास. असं आहे, परमार्थामध्ये विश्वास ही एक आगळी वेगळी गोष्ट आहे. असं आहे, एखादा धंदा जर आपल्याला उभा करायचा असेल तर हातामध्ये काय लागतं, भांडवल, हे का नाही, ज्याला भाग भांडवल म्हणतात, मुद्दल म्हणतात.
गुत्तलच नसेल, भांडवलच नसेल तर धंदा उभा राहू शकतो का? धंदा उभाच राहणार नाही महाराज. हे जसं आहे तसं परमार्थामध्ये जर आपला देवावरती, संतांवरती, देवाच्या नामावरती विश्वास नसेल तर तो परमार्थ सुद्धा यशस्वी होणार नाही. म्हणून तुकोबारा देवाला समोर उभं राहतात. देवा, आमच्याही मनामध्ये या तुझ्या नामाविषयी अखंड विश्वास राहू दे. अभंगाचं दुसरं चरण. अंतरी विश्वास अखंड नामाचा अंतरी विश्वास काया वाचा मनेची काया वाचा मनेची अंतरी विश्वास अखंड नामाचा 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 काया मने वाचा येच देई काया मने वाचा येच देई अंतरी विश्वास अखंड नामाचा अंतरी विश्वास अखंड नामाचा काया मने वाचा येच देई काया मने वाचा येच देई अंतरी विश्वास अखंड नामाचा अंतरी विश्वास अखंड नामाचा अंतरी विश्वास अखंड नामाचा काया मने वाचा हेची देई. देवाला या विश्वासाविषयी तुकोबारांची मागणी आहे. ऐका, विश्वास हे परमार्थाचं भांडवल आहे. आणि असं आहे, जीवन जगत असताना मनुष्य कोणा ना कोणावरती विश्वास ठेवतोच महाराज. पहा तुम्ही, विश्वास असेल तरच जीवन चालतं. विश्वास नसेल तर जीवन चालू शकत नाही महाराज. संसार म्हणजे दुसरं काय महाराज? पत्नीचा पतीवरती, पतीचा पत्नीवरती असलेला विश्वास म्हणजे संसार आहे. ज्या दिवशी या विश्वासाला तडा जातो ना, त्या दिवशी तो संसार राहत नाही. विश्वास फार महत्वाचा आहे. गंमत अशी आहे, कधी आपण जडावरती विश्वास ठेवतो, कधी आपण चेतनावरती विश्वास ठेवतो. पहा तुम्ही, आता आपण बरीचशी मंडळी घरून निघत असताना सहकुटुंब आलेली आहेत. मग घरातून निघत असताना घराला कुलूप लावतात. मग हे लावलेलं कुलूप जड आहे का चेतन आहे? कुलूप जड आहे का चेतन? जड आहे. गंमत आहे महाराज, लाखो रुपयाचं घर असतं आणि 100 रुपयाचं कुलूप असतं. पण तरी सुद्धा त्या जड कुलुपावरती आपला काय असतो? विश्वास. म्हणजे तुम्ही विश्वास कशावर ठेवला? जडावरती विश्वास ठेवला. म्हणून तर तुम्ही कीर्तनात नीट बसलेला आहे महाराज. नाहीतर जर विश्वास नसता तर कीर्तनात बसल्या बसल्या झटके मारलेले असते. खरंच लावलं का? खरंच लावलं. विश्वास, जडावरती विश्वास. पहा तुम्ही, आता वरचा हा मंडप, सभा मंडप जड आहे का चेतन आहे? कसा आहे? जड आहे महाराज. पण कीर्तन संपेपर्यंत डोक्यावर पडणार नाही असा काय आपला विश्वास आहे का नाही? म्हणून तर तुम्ही बसलेला आहे. ज्यांचा ज्यांचा नाही ते असे कोपऱ्या कोपऱ्याने बसलेले आहेत. काय काय मांडवात बसलेत. ते म्हटले पडला तर यांच्याच डोक्यावर पडू द्या, महाराजा सकट सगळे जाऊ द्या, आम्हाला काहीच नाही.
विश्वास जडावरती आहे. कधी चेतनावरती विश्वास ठेवतो आपण? घरामध्ये कुत्र मांजर पाळणारे हे हिंस्र प्राणी आहेत, जंगली आहेत, पण तरी सुद्धा आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो की ते आपल्यावरती हल्ला करणार नाही. तुम्ही चेतनावरती विश्वास ठेवलाय, मग तुम्ही जडावरती ठेवू शकता, चेतनावरती ठेवू शकता, मग देवावरती का नको आहे? कोणावरती विश्वास ठेवायचा आणि कोणावरती नाही, याचं एक फार चिंतनीय अशा प्रकारचा विषय आहे. चाणक्य नीतीमध्ये असं म्हटलेलं आहे की नखीनाम च नदीनाम शृंगीनाम शस्त्रपाणीनाम विश्वासो नैव कर्तव्य स्त्रीषु राजकुलेषु च. यांच्यावरती तुम्ही विश्वास ठेवू नका. कोणावरती? नखीनाम, ज्याच्या हाताला नख आहेत महाराज. हे जे प्राणी असतात ना, ते पहिल्यांदा पंजानी नखाने तुम्हाला पकडतात. म्हणून ज्याला नख असतात ना, त्याच्यावरती कधी विश्वास ठेवायचा. नखीनाम, नख असणाऱ्यांवरती विश्वास ठेवायचा नाही. आजकाल महिला आणि मुली नख वाढवतात, आता त्यांच्यावरती विश्वास ठेवायचा का नाही तुम्ही घरी जाऊन विचार करा. नदीनाम, नदीवरती कधी विश्वास ठेवायचा नाही. तिचा जर ठाव माहिती नसेल तर उडी टाकायची नसते महाराज. तुकोबारायचं एक फार सुंदर प्रमाण आहे. पुढे गेल्याचे उपाय करावे ते का केले काय? उभा पैल थडी तेने घालू नये उडी, पुढे गेल्याचे उपाय करावे ते केले काय? जिथं ठाव माहित नाही नदीचा ना, तिच्यावरती कधी विश्वास ठेवायचा नाही. नदीनाम शृंगीनाम, ज्याला शिंग आहेत त्याच्यावरती विश्वास ठेवायचा नाही. शस्त्रपाणीनाम, ज्याच्या हातामध्ये शस्त्र आहे त्याच्यावरती विश्वास ठेवायचा नाही. पुढे सांगितलेलं आहे स्त्रीषु, परस्त्रियांवरती कधी विश्वास ठेवायचा नाही. आणि शेवटी सांगितलेले राजकुलेषुच्या, राजकारणी माणसांवरती कधी विश्वास ठेवायचा नाही. ठेवायचा नाही. ऐका, कोणावरती विश्वास ठेवायचा, त्याचं द्योतक काय? ऐका, चंद्रशेखर महाराजांनी एकदा सांगितलं होतं पाठामध्ये की जे अंतकाळाला आपल्या सोबत येणार आहेत त्यांच्याच वरती विश्वास ठेवायचा. अंतकाळाला आपल्या सोबत येणारे आहेत त्यांच्यावरती विश्वास ठेवायचा. आणि याच्यामध्ये फक्त दोनच बसतात महाराज, दोनच जण आहेत याच्यामध्ये, बाकीचे कोणी नाहीत महाराज. व्यवहारातले कोणी नाहीयेत. तुकोबारांनी स्पष्ट म्हटलेलं आहे, स्त्रिया पुत्र कलत्र हेतव मायावंत, शेवटीचा अंत नपवे कोणी, यमाचे हाती बांधून या देती, भूषणी ही घेती काढून या, ऐशिया चोरांचा कैसा विश्वास. कसा विश्वास ठेवू मी त्यांच्यावरती महाराज? यमाची हाती बांधून या देते महाराज, हे का नाही? आपल्याकडे मेल्यावरती बांधतात, हे का नाही? बांधतात का नाही? माझा साधा प्रश्न आहे, मेलेला मनुष्य उठून पळायला लागलाय असं कधी घडतं का? घडलंय का? मग का बांधतात? मेलेला उठणार नाही, पळणार नाही, तरी का बांधतात? तुकोबाराय बांधतात नाही, लोकांना असं वाटतं परत जर आलोच तर. म्हणून यमाची हाती बांधून या देते. आणि महाराज स्पेशल टीम असते, स्पेशल. तुम्हाला सप्ताह करायचा असेल तर मोरेश्वर महाराजाच्या सगळ्याच्या पाया पडावं लागतंय. माई हो लवकर या, कीर्तनाला या, राग या, चाल म्हणा. आणि तिथं महाराज काहीच सांगावं लागत नाही. काय सांगावं लागतं का? महाराज सगळी टीम अगदी तयारच असते. बांधून लवकर याला घालून टाका. यमाची हाती बांधून या देती. म्हणून त्यांच्यावरती विश्वास ठेवायचा नाही. कोणावरती? अंतकाळीचा सोयरा विठुधरा, तो देव आपल्या अंतकाळाला येणार आहे. आणि संत येतात, अंतकाळी माझ्या येती पाठमोरे, मस्तक वैसने करी. म्हणून त्यांच्यावरती विश्वास ठेवावा. संताचे पायी हा माझा विश्वास. तसं तुकोबाराय म्हणतात, या नामावरती आमचा विश्वास असणं महत्वाचं असल्यामुळे अंतरी विश्वास अखंड नामाचा, काया मने वाचा हिची देई. आणि हे करत असताना आणखीन एक गोष्ट महत्वाची आहे, ते म्हणजे सत्संगती. ऐका, एक वाक्य सांगतो, एक वाक्य फार महत्वाचं आहे. सगळ्या गोष्टी विसरा. परमार्थात येण्याकरता पुण्य पाहिजे, परमार्थामध्ये टिकण्याकरता सत्संगती पाहिजे, परमार्थ पचण्याकरता श्रद्धा पाहिजे, निष्ठा पाहिजे, आणि परमार्थ शेवटाला जाण्याकरता कृपा पाहिजे. ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. येण्याकरता पुण्य, टिकण्याकरता सत्संगती,
परमार्थ पचण्याकरता श्रद्धा पाहिजे आणि शेवट होण्याकरता कृपा पाहिजे. तुकोबराय म्हणतात त्याकरता तुझी संगत संतांची संगती महत्वाची असल्यामुळे तुकोबराय देवाला त्याच्याविषयी मागणी करतात. अभंगाचा शेवट. तुका म्हणे आता दे संत संग, 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 तुझे नाम रंग अखंड नामाचा अंतर्द्वार, अखंड नामाचा अंतर्विश्वास, अखंड नामाचा अंतर्विश्वास, अखंड तुका म्हणे आता देवी संत संग, 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 हा
नामी रंग भरो मना, अंतरी विश्वास अखंड नामाचा, काया मने वाचा हेची देई. तुकोबाराय देवासमोर विनंती करतायत की तुझ्या या नामाविषयी आमच्या अंतःकरणामध्ये विश्वास, अखंडता आणि त्या नामामध्ये असलेला रंग, परमार्थाचा रंग निर्माण झाला पाहिजे. आणि त्याकरता सत्संगती फार महत्वाची आहे. असं आहे, पतन उद्धार संघाचा महिमा, त्यजावे अधमा आणि संत सेवी. सत्संगतीमध्ये असल्यानंतर आपला परमार्थ वाढतो महाराज, वाढतो. निगळूबारायांचा एक फार गोड अभंग आहे. घडो त्यांचा समागम, ज्यांचे प्रेम विठ्ठली, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी, परमार्थ पोटी दृढावे. अनुतापाची दुनी वचडे, वैराग्य वाढे चढाओढी, निळा मने वाढे भाव, आणि संचरे स्वानुभव निजांगे. याकरता देवा सत्संगती घरची गरज आहे. आणि सर्वात महत्वाचं मागितलं ते शेवटच्या चरणामध्ये, उत्तरार्धामध्ये, तुझे नामी रंग भरो मना. ऐका, भजन करणं वेगळं, कीर्तन करणं वेगळं, नामस्मरण करणं वेगळं, आणि या सगळ्यात रंग भरणं वेगळं. रंग भरला पाहिजे. सांगू तुम्हाला, श्रीमद भगवद्गीता असं सांगते, ऐका, श्रीमद भगवद्गीता असं सांगते, संसारात रमणं असतं आणि परमार्थात रंगणं असतं. नतेषु रमते बुधा, येही संस्पर्शजा भोगा, दुःख यो नये एवते, आद्यंतवंत कौंतेय, नतेषु रमते बुधा. संसारात रमणं असतं आणि परमार्थात रंगणं असतं. रंग लाया रंगे, रंग लाया रंगे, तुका विठ्ठल सर्वांगे, तुका विठ्ठल सर्वांगे, तुका विठ्ठल सर्वांगे, तुका विठ्ठल सर्वांगे. रंग लाया रंगे, रंग लाया रंगे, रंग लाया रंगे, रंग लाया रंगे. विठ्ठल सर्वांगे, तुका विठ्ठल सर्वांगे, तुका विठ्ठल सर्वांगे, तुका विठ्ठल सर्वांगे, तुका विठ्ठल सर्वांगे. पांडुरंगी मन रंगले. ऐका, स्वयंपाक करणं वेगळं आणि स्वयंपाकात चव भरणं. जिला चव भरवता येते तिला काय म्हणतात? सुगरण. सुगरण. सगळ्याच जणी स्वयंपाक करतात नाही असं नाहीये, पण सुगरणी सर्वच नसतात. मला सुगरण आणि उदारे, ज्ञानोबाराय म्हणतात, ह्या सर्वच जणी नसतात. मला स्वयंपाक सगळ्याच जणींना करता येतो, पण त्या स्वयंपाकामध्ये रस भरवणं, सुगरण जी म्हणतात ना, विरळच असते महाराज, एखादीच असते. बहुतांशी तर अशीच असतात महाराज. बाबांच्या भाषेत सांगू का, तिला जर भात करायला तर ते 3 गावाचा भात करते महाराज. खाली जळगाव, मध्ये चिखली आणि वर तांदूळवाडी. 3 गावाचा भात करते. भाजी करायला दिली तर पाणी एवढं टाकते महाराज, वत पाणी कर कालच्या वाणी. डबाच्या डबा मसाला चव नाही कशाला, काय करते ती तिला माहिती नाही. आता आपला नाव येलाच असतं, नाही काय तर घ्या, काय खावं लागतं महाराज, नाव येलाच असतं. सुगरण. तसं भजन करणं वेगळं महाराज आणि रंग भरणं वेगळं. सांगू तुम्हाला, ज्या दिवशी माझं मत आहे बरं का, तुम्हाला पटो अथवा न पटो, ज्या दिवशी आपल्या भजनात, आपल्या कीर्तनात, आपल्या साधनेमध्ये रंग भरला ना, समजायचं देव जवळ कुठतरी आहे. रंग तो भरवतो, आपण नाही.
परमात्मा जवळ आहे महाराज. आमचं बालपण ज्यांच्या सहवासामध्ये गेलं कारभाऱ्यांच्या, कारण आपल्या धनवट दादांच्या त्या घरी तिथं त्या शाळेमध्ये आम्ही पारायणाला यायचो. शाळेला सुट्टी लागली की त्यांचा निरोप यायचा, बोलवलंय मग त्यांच्यासोबत यायचं. आळंदीहून पंढरपूर महाराज असायचे त्यावेळेस वाजवायला, तिथं यायचो. काही नव्हतं महाराज, एक टाळ. वारकऱ्यांकडे काय टाळ पकवाज असोच असला तरी ठीक आहे, नसला तरी ठीक आहे. नेमाचं भजन असेल, काकडा असेल, पण खरं सांगतो खूप रंगायचं भजन, इतकं भजन रंगायचं. मी अनेक वेळेला असं पाहिलेलं आहे, एक कारभारी सोबत असले ना तर काही नसताना सुद्धा टाळाचा आवाज येत राहायचा. एकदा तर वारीमध्ये म्हणजे ते आजारी होते, शेवटच्या काळामध्ये आजारी होते म्हणून गाडीनं जायचे, म्हणजे पालखीतच पण गाडी नाही, दिंडीमध्ये. आणि बसलेले असताना ते आम्ही येणार नाही जा. लोकांना असं वाटलं की कारभारी असं का म्हणतायत. याचा अर्थ असा आहे, ते त्यांच्या साधनेमध्ये एवढे रंगले होते आणि तो एवढा अधिकार त्यांना प्राप्त झालेला होता की काळाला सुद्धा थोपवण्याची ताकद त्यांच्या साधनेमध्ये, भजनामध्ये आली होती. महाराज कधी कीर्तन केलं नाही, कधी प्रवचन केलं नाही, कधी कोणाला उपदेश केला नाही, फक्त भजन केलं आणि त्या भजनात रंगले. आमचे बोधे बाबा भजनात रंगले, कधी कीर्तन केलं नाही, कधी लोकांना फार काही कथानी प्रवचन सांगितलं नाही, फक्त भजनात रंगले. काय अधिकार होता महाराज त्यांचा, ते सांगल ते होत होते. काही फकीराजवळ एवढं दान करण्याची ताकद असायची महाराज. कोणीही विद्यार्थी आजारी पडू द्या, काही होऊ द्या, त्याच्यासाठी ते धावून यायचे महाराज. भजनात रंग नाही. तुकोबाराय म्हणतात, तुझे नामी रंग भरो मना, तुका म्हणे आता दे संत संग, तुझे नामी रंग भरो मना. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज झालेली चिंतन सेवा पंढरीश पांडुरंग परमात्मा ज्ञानोबाराय तुकोबाराय आपणा सर्व श्रोत्यांच्या चरणी समर्पित करतो. भगवान भोलेनाथाच्या चरणी समर्पित करतो. समस्त ग्रामस्थ पिंपरद्यांच्या वतीने हा जो 36वा तपपूर्ती त्रितपपूर्ती सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. या उत्सवातील आजची कीर्तन सेवा ज्यांच्या सहयोगातून, सहकार्यातून आणि माझ्याकडे आलेली आहे, त्या सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो. माझे सर्व गुरुबंधू या दोन्ही बाजूला उभे आहेत, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो. जे बोललेलं आहे ते माझं नाही आहे, ते सर्व वारकरी शिक्षण संस्थेतील गुरुजनांचं आहे. आपल्यापर्यंत जो आवाज आला तो कशाच्या माध्यमातून आला? माईकच्या माध्यमातून आला. पण तो माईकचा नाही आहे, तो माईकचा नाही आहे, बोलणाराच आहे. म्हणजे बोलणारा कोणतरी वेगळा आहे. माईक मध्ये आवाज कुठे आहे? तो माईकचा नाही आहे, बोलणाराच आहे. बोलणारा वेगळा आहे. तसं आपल्यापर्यंत जे आलं ना ते या माईकचं नाही. बोलविता शिकविता धनी वेगळाच, ते सर्व गुरुजनांचं आहे आणि ते आपण गोड करून घ्यावं आणि त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये उतरावं. असं आहे. कलियुग आहे महाराज, कलियुग आहे. वाचायचं असेल तर एकच साधन सांगितलेलं आहे. असं आहे, नामामने पुढे हे जन, यवन संसर्गे कठीण, होता गाती हरीचे गुण, तेची उद्धरती सर्वता. अगदी स्पष्ट सांगतो तुम्हाला किंवा कोणालाच, काहीच वाचू शकत नाही महाराज. अवघ्या वाटा झाल्या क्षीण. संपलेलं आहे महाराज. कलियुगामध्ये सर्व साधनं संपलेली आहे. त्यामुळे उद्धार जर व्हावा असं वाटत असेल ना, रोज एकच काम करावं. फार नाहीये. तुकोबाराय अखंड म्हणतात, आपल्याला शक्य आहे. मी म्हणतो तेही करू नका. सकाळी उठल्यानंतर आंघोळ झालेली आहे, पूजा तर आपण करतच असतो, गंध लावत असतो,
तेव्हा एक माळ समजा सकाळी नाही शक्य झालं तर झोपण्याच्या अंथरुणावरती पडलेलो आहे, पडल्या एक माळ, मोबाईलचं एक स्टेटस पाहणं किंवा एक पानं कमी केलं तरी चालेल, एक माळ तरी देवाची नामस्मरण घ्यावं, देवाला विनंती करावी की देवा एवढंच शक्य आहे, मला फार घेऊ नको. मी तर असं म्हणतो तू काहीच घेऊ नको, हे माझं श्रम समज, पण याच्यातलं तुला जे आवडतं ना तेवढं एक नाम तू देवा घे आणि माझ्यावरती हे नाम घेण्याविषयीची कृपा अशीच राहू दे, अशी विनंती आपण सर्वजण देवाला करावी. तुमच्या माझ्यासह अशी करण्याची बुद्धी आपल्या जीवनामध्ये यावी, याकरता आपण देवाला प्रार्थना करूया आणि आपल्या सेवेला पूर्णविराम देऊया. तुकाराम 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 तुका मने आता देई संत संग, 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 तुका मने आता देई संत संग. नामे रंग भरो मना, तुझे नामे रंग भरो मना, अंतरी विश्वास अखंड नामाचा, अंतरी विश्वास अखंड नामाचा, तुझे नामे रंग बहुगाता, तुझे नाम रंग बहुगाता, विश्वास रे अखंड नामाचा, अंतरी विश्वास रे अखंड नामाचा. अंतरी विश्वास अंतरी विश्वास अखंड नामाचा, अंतरी
विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल आ बोले रे रे गुरे करा क्षमा पराध महाराज तुम्ही नाही विचारिला अधिकार करा क्षमा पराध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा करा क्षमा पराध रामकृष्ण हरी. पिंपरतकर आवाज येत नाही. रामकृष्ण हरी. अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा वर्ष 36वे. महाराजांनी जसं सांगितलं की हे तिसरं तप, या तिसऱ्या तपाची आजच्या पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा हरिभक्ती पारायण गुरुवर्य गाथामूर्ती आदरणीय तुकाराम महाराज मुळीक आळंदी यांची या ठिकाणी झालेली आहे. त्यांच्या वाणीतून आपण आज तुकोबारायांनी जे उपदेश समाजासाठी केले ते उपदेश घेऊन आपण सर्वांनी जगलं पाहिजे, त्याचा अंगीकार आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे. असोत आजच्या या सप्ताहामध्ये सकाळी जो आपणाला नाश्ता दिलेला आहे तो पांडुरंग महाराज शिंदे आणि ज्ञानेश्वर चंद्रकांत यादव यांनी आजच्या पहिल्या दिवसाचा नाश्ता दिलेला आहे. सकाळची जी हरिपंगत दिलेली आहे ती हरिपंगत आदरणीय संतोष सोनबा शिंदे यांनी दिलेली आहे आणि संध्याकाळची जी हरिपंगत दिलेली आहे ती लक्ष्मण निवृत्ती भगत यांनी दिलेली आहे. आजच्या या अखंड हरिनाम सप्ताहातील 36व्या वर्षातील आपण आजच्या पहिल्या दिवसाची या ठिकाणी सेवा महाराजांनी केलेली आहे. आजच्या या अखंड हरिनाम सप्ताहातील 36 वर्षाची जे आपण आपले जे प्रेरणास्थान आहे ते आदरणीय हरिभक्ती पारायण आमचे मार्गदर्शक संतवीर बंडा महाराज कराडकर आहेत. आमच्या या सप्ताहाचे जे श्रद्धास्थान आहे भजन सम्राट आदरणीय साहेबराव नाना देशमुख हे आहेत. असोत या सर्वांच्याच कृपा आशीर्वादाने हा सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा हा या ठिकाणी सुरू आहे. उद्याचा जो सकाळचा नाश्ता आहे तो सुनील किसन भगत आणि बबन दत्तात्रय भगत यांचा असेल. सकाळची हरिपंगत आहे ती मुगटराव शंकरराव भगत यांची असेल आणि संध्याकाळची हरिपंगत आहे ती प्रतापराव भगवान शिंदे यांची असेल. आज ज्यांचं सुसरावे कीर्तन झालं ते हरिभक्ती पारायण गाथामूर्ती आदरणीय तुकारामजी महाराज मुळीक आळंदी यांचं या ठिकाणी कीर्तन झालेलं आहे. ज्यांच्या सौजन्याने महाराज या ठिकाणी आपणा सर्वांना ऐकायला मिळाले, पाहायला मिळाले ते सौजन्य सन्माननीय हेमंत प्रतापराव भगत, सन्माननीय विलासराव ढमाळ सर आणि प्रमोद दत्तात्रय सांगपाळ या तिघांनी आजच्या कीर्तनाचं सौजन्य दिलेलं आहे. मी तिघांनाही विनंती करतो की आदरणीय त्यांनी महाराजांचा या ठिकाणी जयचोतीत सन्मान करायचा आहे. आदरणीय हेमंत प्रतापराव भगत, विलास ढमाळसर आणि प्रमोद संगपाळ यांनी या ठिकाणी महाराजांचं शाल श्रीफळ देऊन या ठिकाणी त्यांचा सन्मान करायचा आहे. की ज्यांच्या सौजन्याने आज आपण पिंपरमध्ये या ठिकाणी असे मोठे महात्मे या ठिकाणी बोलवते. उद्याची जी कीर्तन सेवा आहे ती हरिभक्ती पारायण अनंत मोरे महाराज आकुर्डी पुणे यांची असेल आणि तीही उद्या ठीक 8 ते 10 या वेळेतच कीर्तन सुरू होईल. सर्व भाविकांना पुन्हा एकदा विनंती की कृपया आपण सर्वांनी उद्या 7:45 वाजता मंडपामध्ये बसून घ्यायचंय. हरिभक्ती पारायण तुकाराम महाराज मुळीक यांचा यशोचित सन्मान आदरणीय हेमंत प्रतापराव भगत आणि प्रमोदजी संगपाळ यांनी करावा अशी मी त्यांना पुन्हा एकदा विनंती करतोय. ज्यांच्या माध्यमातून आज
जे आपल्या महाराजांचं या ठिकाणी कीर्तन झालं ते पुऱ्या महाराष्ट्रभर ज्यांच्या सौजन्याने पाहतायत ते साई क्रिएटिव्ह यांच्या माध्यमातून हे लाईव्ह कीर्तन अख्ख्या महाराष्ट्रभर आपण सर्वजण पाहतोय आणि आपणाला ते पाहताही येणार आहे. असे साई क्रिएटिव्ह यांचंही या ठिकाणी मी समस्त ग्रामस्थ पिंपरत, ओम साई क्रिएटिव्ह यांचं ग्रामस्थ पिंपरत, व्यसनमुक्त संघटना शाखा पिंपरत आणि गुरुकुल पिंपरत यांच्या वतीने मी त्यांचं आभार मानतो आणि महाराजांचं या ठिकाणी पुनश्च तुका म्हणे भोग गेला निवारला
मागणे कुज प्रत्याय